नमस्कार मित्रांनो, आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत आपण शिकत होतो त्यातलं सगळ्यात शेवटचं लेक्चर आहे. सगळ्यात शेवटची जी थिअरी आहे म्हणजे काय, पोर्टर्स नॅशनल ॲडव्हांटेज थिअरी किंवा पोर्टर्स नॅशनल डायमंड शेप थिअरी हे आपण शिकूया. तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांचं म्हणणं असेल की सर तुम्ही इंग्लिश शब्द या थिअरीजच्या लेक्चरमध्ये खूप जास्त वापरले. त्यामागचं कारण पण असं आहे की सगळे जे टेक्निकल शब्द जर मी मराठीमध्ये वापरले तर तुम्हाला एकही सिद्धांत कळणार नाही. आणि हे शिकवत असताना मी तुम्हाला काय करतोय की त्या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्या बोलीभाषेतला काय मराठी शब्द आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. पण एवढी लिबर्टी मला द्या की जेणेकरून तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला हे कळेल. सोबत माझा स्वतःचा हा विश्वास आहे की ज्यावेळेस आपलं पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये पुस्तक येईल इकॉनॉमिक्सचं, त्यामधनं सुद्धा तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं कळतील की इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम हा खूप मोठा फरक राहणार नाही. तुम्हाला गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळतील आणि आपण प्रयत्न करूया हे कोणत्या सोयीनं कसं वर्कआउट करायचं आपण त्यावर काम करूया, हे महत्त्वाचं आहे. चालेल, चला आपण शिकणार आहोत शेवटची महत्त्वाची थिअरी आणि त्यानंतर मग आपण परकीय व्यापाराच्या सर्व स्कीम शिकणार आहोत आणि ते झालं की मग मात्र आपण नवीन टॉपिकला सुरू करणार आहोत. तर आपण आज शिकूया महत्त्वाची थिअरी. थिअरीचं नाव आहे पोर्टर्स नॅशनल ॲडव्हांटेज थिअरी किंवा पोर्टर्स नॅशनल डायमंड थिअरी. पहा, थोडं इंटरेस्टिंग आहे, थोडं थिअरी आहे आणि तुम्हाला जर एकदा बेसिक आयडिया आली की हे नेमकं सर काय सांगतायत तर तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीनं कळेल, तुम्हाला अडचण येणार नाही. चला आपण एक एक मुद्दा आपण शिकूया काय याचं म्हणणं आहे. तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, ह्या जो सिद्धांत आहे पोर्टरचा हा 1990ला म्हणजे जवळपास सर्व सिद्धांत किंवा सर्व थिअरीज या त्या काळानुरूप त्या प्रिव्हेलिंग कंडिशननुसार त्यावेळेस घडणाऱ्या घटनांनुसार त्यावेळेसच्या इकॉनॉमिस्टने म्हणा किंवा बिझनेस प्रोफेसर्सने म्हणा यांनी त्यावेळी तशा मांडलेल्या आहेत. तर सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा जेव्हा 1985च्या मध्याला जगभरामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली आणि जगभरामध्ये सगळीकडं मुक्त व्यापाराचा पुरस्कार सुरू झाला की मुक्त व्यापार सर्व देशांनी फॉलो करावा, तर या मुक्त व्यापाराच्या पुरस्कर्त्यांमधनं जी थिअरी आली ज्याने त्या ठिकाणी 2 देशांमधला किंवा 2 कंपन्यांमधला व्यापार करत असताना नेमकं एखाद्या देशाला ॲडव्हांटेज का आहे, एखादा देश हा कॉम्पिटिटिव्ह का आहे, शब्द लक्षात ठेवा, एखादा देश हा स्पर्धात्मक का आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो कॉम्पिटिटिव्ह का आहे हे आपण समजून घेऊया. हा शब्द महत्त्वाचा आहे. तर हे सांगण्याचा प्रयत्न या थिअरीने केलेला आहे, आपण तो पाहूया. त्याच्या अगोदर आपण काय करूया, एखाद्याची स्पर्धात्मकता किंवा एखाद्याची कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे काय आहे समजून घेऊया. मी बहुतेक मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे एक्झाम्पल दिलं होतं, आज परत हे एक्झाम्पल शॉर्टमध्ये सांगतो की एखादा देश हा कॉम्पिटिटिव्ह आहे किंवा एखादा देश हा स्पर्धात्मक आहे म्हणजे नेमकं काय असतं. पहा, समजा माझा कोचिंग क्लास आहे आणि याच वेळेस काय समोरच्या व्यक्तीचा सुद्धा कोचिंग क्लास आहे, दोघांचे कोचिंग क्लास आहेत. आता माझ्याकडं भांडवल खूप आम्ही दोघंजणं सेम शिकवतो, चांगलं शिकवतो, खूप मोठा फरक नाही आहे, बरोबर. अशा वेळेस काय झालं, माझ्याकडे समजा भांडवल जास्त आहे, भांडवल म्हणजे काय कॅपिटल जास्त आहे. तर माझ्याकडे जर भांडवल जास्त असेल तर मी काय करणार, मी माझ्या क्लासचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणार, माझ्याकडे काउन्सिलिंग करण्यासाठी चांगल्या लोकांना मी बोलवणार, माझ्या इथं तुमचं गायडन्स करण्यासाठी ज्या रिसेप्शनला ज्या फॅकल्टी असतील हे फॅकल्टी थोडे चांगले असणार, त्यांना मी जास्त मानधन देऊ शकतो, माझा क्लासरूम एअर कंडिशनिंग असणार. म्हणजे पहा, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय ना मला भांडवलाची आवश्यकता असते. मग भांडवलाला आपण काय म्हणतो, आपल्या उत्पादनाचा घटक म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो फॅक्टर म्हणतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, माझ्याकडे भांडवल आहे पण हे भांडवल मी खर्च करतोय कुठं, एखाद्या तालुका प्लेसला, मार्केट कंडिशन ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारं कोणीच नाही आहे, किंवा हे भांडवल देत असताना समजा मला त्या ठिकाणी AC बसवायचेत आणि मला बेंचेस बसवायचेत, पण हे बेंचेस माझ्या तालुक्याच्या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत, ते मला 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शहराच्या ठिकाणावरनं ट्रान्सपोर्टेशन करून विकत आणावे लागते. म्हणजे लोकल सप्लाय आणि मार्केट कंडिशन. मग अशा वेळी काय होईल, माझा खर्च वाढेल, माझा खर्च वाढला की ऑटोमॅटिकली हा खर्च मी तुमच्या फीसमधनं गोळा करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मग मी तुमच्यावर जास्त फीस लावल. तुमच्यावरती जास्त फीस लावली की तुम्ही विचार कराल, अरे तालुका प्लेसला एवढी फीस का द्यायची, यापेक्षा आपण पुण्याला जाऊया, मुंबईला जाऊया, दिल्लीला जाऊया. आलं लक्षात. म्हणजे माझी स्पर्धात्मकता जर मला टिकवायची असेल तर मला 2 गोष्टींवर काम करावं लागेल. कोणत्या 2 गोष्टी, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे जी आहे माझी जी फीस आहे ही स्वस्त असायला हवी. स्वस्त कुणाच्या तुलनेमध्ये, माझे जे स्पर्धा करणारे व्यक्ती आहेत यांच्या तुलनेमध्ये ही स्वस्त असायला हवी. आणि ही स्वस्त असताना दुसरा महत्त्वाचा घटक, मी त्यांना जी क्वालिटी आहे या क्वालिटीमध्ये मी कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. जर या क्वालिटीमध्ये मी तडजोड केली तर ऑटोमॅटिकली माझी जी फीस स्वस्त आहे ही स्वस्त फीसचा फायदा होणार नाही. मग जेव्हा तुम्हाला कमी पैशांमध्ये
सेम क्वालिटी किंवा थोडाफार 19-20चा फरक असणारी क्वालिटी मिळाली की ऑटोमॅटिकली तुम्ही माझा क्लास जॉईन कराल. म्हणजे तुम्ही माझा क्लास का जॉईन केला? माझ्याकडे भांडवल जास्त होतं, मी तुम्हाला सेम शिकवतोय, कमी फीस चार्ज करतोय आणि सेम शिकवण्यामध्ये एअर कंडिशनरसुद्धा तुम्हाला AC सुद्धा लावतोय, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं देतोय, तुम्हाला शिकवण्यासाठी फॅकल्टी चांगले आणतोय. याला काय म्हणायचं? स्पर्धात्मकता. तर लक्षात ठेवा, कोणत्याही बिझनेसमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर त्या बिझनेस करताना तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धात्मक असणं गरजेचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही स्पर्धात्मक आणि कॉम्पिटिटिव्ह असताना त्या ठिकाणी तुम्ही सस्टेन होण्यासाठी तुमच्याकडे जे भांडवल आहे हे भांडवल तुम्ही किती ज्युडिशियसली, किती काळजीपूर्वक वापरता हे महत्त्वाचं आहे. सेम सर्व देशांच्या उद्योगधंद्यांचा आहे. तुमच्या देशातील उद्योगधंदा हा किंवा तुमच्या देशामध्ये बनलेल्या वस्तू आणि सेवा जर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जर विकायच्या असतील तर या वस्तू आणि सेवा विकत असताना क्वालिटी चांगली असायला हवी. मात्र क्वालिटी चांगली असण्याबरोबरच बाहेरच्या विकत घेणाऱ्या व्यक्तींना तुमच्या देशातील वस्तू स्वस्त वाटायला हवी, तुमच्या देशातील वस्तू विकत घ्यावी असं त्यांना वाटायला हवं. जेव्हा या गोष्टी ते करतील तेव्हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी हा मोठा फायदा असेल हे लक्षात ठेवा. चालेल, तरी तर बेसिकली लक्षात ठेवा हे स्पर्धात्मकतेवर असतं. यालाच आपण एक शब्द वापरतो, तो शब्द आहे स्पर्धात्मक फायदा. बरोबर आहे, किंवा इंग्लिशमध्ये ॲक्च्युली मराठी शब्द योग्य येत नाही, याला आपण म्हणतो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. एखाद्या देशाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज का आहे हे महत्त्वाचं आहे. तर आपण काय करूया, इथं सोप्या भाषेमध्ये कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज काय आहे हे समजून घेऊया. चालेल, तर पहा, आपण पहिलं काय पाहितलेलं आहे, ही जी थिअरी आहे, हा सिद्धांत आहे, हा 1990ला मायकेल पोर्टर यांनी दिलेला आहे. मग सिद्धांतची थीम काय आहे? नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये यांनी हे सिद्धांत मांडला आहे. पुस्तकावर विचारला प्रश्न जाऊ शकतो. बेसिकली लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत नावाचा जो टॉपिक आहे, या टॉपिकवर जे प्रश्न असतात हे प्रश्न मोस्टली फॅक्च्युअल असतात. त्या ठिकाणी प्रश्न फॅक्च्युअल पद्धतीने विचारले जातात. तर इथे लक्षात घ्या, नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, दी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज ऑफ नेशन, राईट. या पुस्तकामध्ये त्यांनी हे सर्व मांडलेलं आहे. देशाची कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे स्पर्धात्मकता ही उद्योगांची इनोव्हेट करण्याची आणि अपग्रेड करण्याची क्षमता यावर अवलंबून असते. खूप महत्त्वाचं वाक्य आहे, खूप महत्त्वाचं वाक्य. एखाद्या देशाची स्पर्धात्मकता ही कशावर अवलंबून असते, तर त्या उद्योगांची इनोव्हेट म्हणजे काय, नवनवीन शोध लावण्याची क्षमता आणि स्वतःला अपग्रेड करण्याची जी क्षमता असते त्यावर अवलंबून असते. तुम्ही आजही पहा, आजही आपल्या इथं उद्योगधंदे करत असताना किंवा तुम्ही तुमच्या गावाकडे पहा, मोटर जळाली आहे तर मोटर भरून घ्यायला आपण त्या एका टीनच्या शेडमध्ये जातो. त्या शेडमध्ये तो माणूस बसलेला असतो, तो त्या मशीननं हळूहळू मोटर भरतो. हेच जर तुम्ही चीनमध्ये जाल तर त्या ठिकाणी त्या मोटर भरण्यासाठी अद्ययावत मशीनी आलेल्या असतात. मग काय होतं, त्या ठिकाणी त्यांच्या लेबरचं खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतो, आपल्या इथं वापर होत नाही आणि त्या मशीन वापरण्याचा स्किल आपल्या इथं लोक घेत नाहीत. किंवा एक सोपं एक्झाम्पल सांगतो, थोडंसं अवांतर होईल, विषयांतर होईल, पण तरी सांगतो. आपल्या गावाकडे जर कोणी विचारलं काय करतो आणि जर तो म्हणला की मी ITI करतो, अच्छा म्हणजे सध्या काहीच करत नाही, घरी बसून असतो का? आलं वाक्य लक्षात? किंवा आपल्या गावाकडे विचारलं काय करतो, BA करतो, अच्छा म्हणजे सध्या काहीच करत नाही, घरी बसून असतो का? म्हणजे आपल्याकडे शिक्षणाबद्दल असणारी अनास्था किंवा आपल्या इथं स्किलबद्दल असणारी अनास्था. एखादा व्यक्ती ITI करत असेल तर त्याच्याकडे आपण खूप खालच्या वरच्या नजरेनं बघतो, हा खूप चुकीचा गोष्ट आहे. आणि हे सगळ्यात मेन कारण आहे, आपण फक्त कितीही म्हणलो की आम्ही मोठे आहोत, आम्ही असे आहोत, महासत्ता होणार, हे असं कधीही शक्य नसतं. त्यासाठी शिक्षण, डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्किलवर काम करावं लागतं. आणि तुमच्या देशामध्ये जोपर्यंत कौशल्याला किंमत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महासत्ता होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्या देशामध्ये फक्त डिग्रीलाच महत्त्व आहे आणि डिग्री तुम्ही स्वतः पहा, तुमच्यापैकी खूप सगळे लोक इंजिनियर असतील, तेव्हा सर्व इंजिनियर लोकांना तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना काय नवीन शिकलाय, काय केलंय, कोणतं नवीन सॉफ्टवेअर शिकलाय याच्याबद्दल तुम्हाला कधीही गर्व नसतो. तुम्हाला गर्व एकाच गोष्टीचा असतो की मी 1 नाईट फाईटमध्ये डिग्री काढली. कुणीही काढतं, 4 वर्ष संपल्यानंतर मग तुम्हाला रडत पडत इथं पळावं लागतं. किंवा काही लोकांचं म्हणणं असतं की नाही आम्हाला चांगली नोकरी मिळाली, 70,000 झाले. पण हेच जर तुम्ही स्किलवर काम केलं असतं तर 70,000चे महिना 7 लाख झाले असते, जे खूप सर्व लोकांचे होतात, तुमचे होत नाहीत. का? कारण तुमच्या देशामध्ये स्किलला नसणारं महत्त्व. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या देशाला जर परकीय व्यापारामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस, स्पर्धात्मकता हवी असेल आणि जर तुम्हाला ॲडव्हान्टेज हवं असेल तर तुमच्या देशाचे ॲडव्हान्टेज फक्त 2 गोष्टीवर अवलंबून असतं. या थिअरीनुसार उद्योगांची इनोव्हेट करण्याची म्हणजे नवनवीन शोध
लावण्याची क्षमता आणि अपग्रेड करण्याची क्षमता तुम्ही स्वतःला किती बदलवू शकता यावर हे अवलंबून असतं. मग ते अपग्रेड करणं तंत्रज्ञानामध्ये असेल, कायद्यांमध्ये असेल, कामगार सुधारणांमध्ये असेल, त्यानंतर कामगारांच्या स्किलमध्ये असेल, त्या ठिकाणी रिसोर्सच्या वापराबद्दल असेल, ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल, व्यापाराच्या सर्व घटकांमध्ये असेल, या सर्व घटकांमध्ये तुम्ही अपग्रेड करत गेलात की तुम्हाला नवनवीन आयडिया सुचायला सुरू होतात. आणि या आयडियाज म्हणजेच इनोव्हेशन असतं, ज्या इनोव्हेशनच्या आधारावरती तुमच्या देशाचा विकास होत असतो, तुमच्या देशातील उद्योगांचा विकास होत असतो. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा ना. एक सिंपल आपण एक्झाम्पल किंवा स्विफ्ट डिझायर सुझुकीची गाडी आहे, बरोबर आहे. स्विफ्ट डिझायर मारुतीची गाडी तुम्ही वापरता स्विफ्ट डिझायरनं मार्केट क्रिएट केलं की लगेच आणखीन दुसऱ्या कंपनीनं काय केली, त्याच टाईपची सेम मॉडेल असणारी दुसरी गाडी आणली. हे होते, पण ह्युंडईने काय केलं की आपलं ते मॉडेल चालते, पण ह्युंडई लोकांना काय झालं की जुनं नाव झालंय, यूज टू नाव झालंय. मग ह्युंडईपेक्षा काय करा, सुझुकी घ्या, मारुती घ्या, हे नाव होतं. मग ह्युंडईनं काय केलं, किया मोटर्स आणली. किया मोटर्स ही ह्युंडईच्या मालकीची आहे, बरोबर आहे, साऊथ कोरियन कंपनी. मग लोकांचा कल कियाकडे गेला. इनोवा क्रिस्टा या ठिकाणी वापरली गेली, लगे त्यांनी काय केलं, जवळपास त्याच किमतीमध्ये आणखीन दुसरं टोयोटाला कॉम्पिटिशन देणारं मॉडेल आणलं. हे का, तर त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या सर्व कंपन्या आहेत, या कंपन्या इनोव्हेट करतात, स्वतःला अपग्रेड करतात, जे भारतीय उद्योगधंद्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळं मायकेल पोर्टरचं म्हणणं आहे, कोणत्याही उद्योगधंद्याला परकीय व्यापारामध्ये जर ॲडव्हान्टेज मिळवायचं असेल तर त्याने स्वतः कंटिन्युअसली इनोव्हेट करायला हवं, त्याने स्वतः कंटिन्युअसली अपग्रेड करायला हवं. मग हे अपग्रेड करताना प्रश्न कुठे येतो, आपला फोकस प्रश्नाशी असावा, देश सुधारेल त्याच्या सोयीनं. तर पहा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं 4 महत्त्वाचे डिटर्मिनंट किंवा 4 महत्त्वाचे घटक आहेत, ज्या घटकांवर कोणत्याही देशाची स्पर्धात्मकता, कोणत्याही देशाला असणारा ॲडव्हान्टेज हे अवलंबून असतं. काही देशांना काही उद्योगांमध्ये ॲडव्हान्टेज का असतो, प्रश्न काय आहे, काही देशांना काही उद्योगांमध्ये ॲडव्हान्टेज का असतो. पहा, रिसोर्सेस सगळ्यांकडे असतात, सरकारचा पाठिंबा सगळ्यांकडे असतो, मार्केट सगळ्यांकडे असतं, पण या सगळ्या गोष्टींचा ज्युडिशियस एकदम चपखलपणे वापर करणं आणि त्याच्या आधारावरती आपल्या उद्योगधंद्याला ॲडव्हान्टेज कसा मिळाल्यावर काम करणं, हे फक्त काहीच उद्योगांना जमतं. मग ते काहीच उद्योगांना का जमतं, नेमके कोणते घटक आहेत ज्यामुळे हे जमतं, त्याचे 4 महत्त्वाचे डिटर्मिनंट आहेत, त्याचे 4 महत्त्वाचे निर्धारण करणारे घटक आहेत. कोणते आहेत तर आपण पाहूया. काही देशांना काही उद्योगांमध्ये ॲडव्हान्टेज का असतं. सगळ्यात पहिला घटक आहे, 4 वर प्रश्न येतो की कोणते 4 घटक आहेत. पहिला घटक आहे स्थानिक बाजार संसाधनांची क्षमता, म्हणजेच काय, लोकल मार्केटमध्ये असणारे रिसोर्सेस आणि त्यांची कॅपॅबिलिटी. आता पहा, लोकल मार्केटमध्ये असणारे रिसोर्सेस कोणते कोणते आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. मग तुमच्याकडे उद्योगधंदे टाकताना जे रिसोर्स आहेत लोकल मार्केटचे, हे रिसोर्सेस कसे अवेलेबल आहेत. आपल्याकडे जमीन अधिग्रहण करायला सुरू झालं की व्यक्ती येतो, तो भांडतो, तो गेला की परत तो पैसे घेतो, त्यानंतर परत मग तिथलच्या लोकल पॉलिटिकल पार्टीज येतात, त्या म्हणतात की तुला जर उद्योगधंदा टाकायचा आम्हाला कट दे, आम्हाला कमिशन दे. ते झालं की मग परत अधिकारी येतात, ते मागतात. मग काय होतं की तो उद्योगधंदा त्या ठिकाणी येत असताना तो भारतामध्ये का आलेला असतो, किंवा तो उद्योगधंदा का तिथं इस्टॅब्लिश करत असतो, त्याचं म्हणणं असतं की रिसोर्सेस स्वस्त आहेत. पण हे रिसोर्सेस स्वस्त आहेत, पण हे रिसोर्स त्या ठिकाणी अक्वायर करताना आजूबाजूला जे लोकल प्रेशर क्रिएट होतं, ते सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन असेल, इंटरफेरन्स असेल, हे यामुळे त्याला ते स्वस्त होत नाही, तो त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्हली बिझनेस करू शकत नाही, कॉम्पिटिटिव्हली उभा राहू शकत नाही. तर पहिला घटक आहे तो आहे लोकल मार्केट असणारे रिसोर्सेस आणि त्यांच्या कॅपॅबिलिटीज. एखाद्याला आपण म्हणलं की ठीक आहे, तू काय कर, एखाद्या छोट्या जिल्ह्यामध्ये जाऊन बिझनेस टाक, तो म्हणतो ठीक आहे मी बिझनेस टाकतो, टाकायला अडचण नाही. मात्र त्या ठिकाणी जर समजा आमचा इंजिनियर राहायला तयार नाहीये, का राहायला तयार नाहीये, लोड शेडिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याच्या मुलाला चांगल्या शाळा नाही आहेत, त्यानंतर पाणी स्वच्छ नाही आहे, आरोग्याच्या अडचणी आहेत, हॉस्पिटल नाही आहे. ऑब्व्हियसली तो काय म्हणेल की मला 4 रुपये कमी द्या, मात्र मला काय करा, तुम्ही मेट्रोमध्येच पोस्टिंग द्या. मेट्रोमध्ये पोस्टिंग मागणं आपण ठीक आहे, आपण म्हणू शकतो की त्याला ग्रामीण भागाबद्दल प्रेम नाही, हे सगळे इमोशनल फॅक्टर सगळे काढून टाका. लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती हा त्याचे निर्णय घेत असताना इमोशनल घटकांवर न घेता ते निर्णय तो त्या ठिकाणी इकॉनॉमिक रॅशनॅलिटीवर घेतो, त्याचे आर्थिक घटक लक्षात घेऊन घेतो. मग आर्थिक घटक लक्षात घेत असताना त्याला काय फायदा होऊ शकतो हे डोक्यामध्ये ठेवायला हवं. म्हणून काय, त्या ठिकाणी कॅपॅबिलिटीज, क्षमता, त्या क्षेत्राच्या क्षमता पहिला घटक आहे. दुसरा घटक आहे लोकल मार्केट डिमांड कंडिशन, लोकल मार्केटमध्ये त्याची मागणी किती आहे. पहा, मी एखादी वस्तू बनवली, तर ही वस्तू बनवल्यानंतर माझं काय म्हणणं आहे की या वस्तूमधनं काही वस्तू मी जर लगेचच्या मार्केटमध्ये विकल्या तर काय होईल, लगेचच्या मार्केटमध्ये विकल्यामुळे मला प्रॉफिटचं मार्जिन थोडं जास्त राहील.
आणि ते मार्जिन वापरून मी काय करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन करून माझ्या वस्तू 100, 150, 200, 250 किलोमीटरच्या भागामध्ये विकू शकतो. मात्र मी एखादी वस्तू बनवली आणि त्या वस्तूला जर जवळपासच्या 200-250 किलोमीटरच्या एरियामध्ये डिमांडच नसेल तर माझा खर्च किती वाढेल याचा विचार करा. सो सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे, कोणतीही वस्तू उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूवर कमीत कमी ट्रान्सपोर्टेशन खर्च लागेल. जर कमीत कमी ट्रान्सपोर्टेशन खर्च लागला तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल. उत्पादन खर्च कमी झाला तर ती वस्तू जवळपासच्या मार्केटमध्ये स्वस्तात विकता येईल. आणि जर जवळच्या मार्केटमध्ये स्वस्तात विकता आली तर सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्यामधनं प्रॉफिट मार्जिन राहील. जो वापर करून दुसरीकडे कुठं थोडाफार लॉस झाला तर तो बॅलन्स करता येईल. यामुळे लोकल मार्केटमध्ये डिमांड कंडिशन खूप जास्त आवश्यक आहे. तिसरं आहे लोकल सप्लाईज अँड कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज. जो उद्योगधंदा मी सुरू करतोय या उद्योगधंद्याला सपोर्ट करणारे लोकल सप्लाईज आहेत का, कच्चा माल आहे का, किंवा त्याला ज्या कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज आहेत त्या आहेत का. समजा माझा एखादी वस्तू बनवायचा उद्योगधंदा आहे आणि त्याला मला पॅकेजिंग हवे. पॅकेजिंगसाठी लागणारे ते कार्डबोर्ड्स असतील, ते लॅमिनेशन असेल, ते वर्कर्स असतील, ते छोटे छोटे ट्रान्सपोर्टेशन करणारे ट्रक असतील, या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आहेत का. जर या कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज त्या ठिकाणी असतील तर माझं वस्तू विकताना मला तिथं सपोर्ट असेल, अदरवाईज मला त्या ठिकाणी सपोर्ट असणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकल फर्मचं कॅरेक्टर. फर्मचं कॅरेक्टर कसं आहे, त्यांची सप्लाय चेन कशी आहे, त्यांची असेंब्ली लाईन कशी आहे काम करणाऱ्या लोकांची, त्यांच्याकडे स्किल्ड लेबर कसं आहे, मॅनेजमेंट कशी आहे, वेजेस कसे दिले जातात, एन्व्हायरमेंटल नॉर्म फॉलो केले जातात का, वेजेस रेग्युलरली दिले जातात का, किंवा ते स्वतःला कॉम्पिटिटिव्ह मानतात का, ते स्वतःच्या एम्प्लॉईजला खुश ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वर्कआउट करतात का. हे सर्वच्या सर्व घटक हे 4 महत्त्वाचे घटक आहेत. आणि या 4 महत्त्वाच्या घटकांच्या आधारावरती तुमच्या फर्मचं त्या ठिकाणचं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, स्पर्धात्मक फायदा ठरतो आणि तुम्ही त्या ठिकाणी लॉंग टर्ममध्ये फाईट करू शकता. यालाच आपण काय करूया, डायमंड शेपमध्ये मांडू शकतो. तर 4 महत्त्वाचे घटक आहेत ज्यांना आपण डायमंड शेप म्हणजे असं आपण मांडू शकतो. हा डायमंड शेप झाला, बरोबर आहे, हा डायमंड शेप. तर 4 घटक म्हणजे इथं पहिला घटक, हा दुसरा घटक, हा तिसरा घटक आणि हा चौथा घटक. तर याला आपण काय म्हणतो, मायकेल पोर्टर्स नॅशनल डायमंड कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी, मायकेल पोर्टर्स नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी, मायकेल पोर्टर्स डायमंड ॲडव्हान्टेज थिअरी. या 4 घटक आहेत. पहिला घटक आहे फॅक्टर कंडिशन. फॅक्टर म्हणजे काय, उत्पादन करण्यासाठी, उद्योगधंदा सुरू ठेवण्यासाठी जे सर्व घटक असतात या घटकांची परिस्थिती काय आहे याला आपण फॅक्टर कंडिशन असं म्हणतो. दुसरा आहे फर्मची स्ट्रॅटेजी आणि रायव्हल्रीची कंडिशन काय आहे. फर्मची स्ट्रॅटेजी म्हणजे तुमची फर्म त्या बिझनेसमध्ये जाताना काय करते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लोकल लेवलचा, मी तुम्हाला सांगतो, येवले चहाची एक आउटलेट होते. अचानक तो एवढा मोठा का झाला, कारण त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःचं कष्ट मांडलं आणि त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी द्यायला सुरू केल्या. हे करत असताना त्यांनी कोणत्या ठिकाणी हेरले, ज्या ठिकाणी खूप जास्त चहा पिला जातो, ज्या ठिकाणी लोकलचे शॉप आहेत, त्यांनी लोकलच्या शॉप ओनरसोबत काय केलं, त्या ठिकाणी स्वतःची फ्रँचायझी दिली किंवा ठिकाणं शोधले. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी करताना तुम्ही विनाकारण प्रॉफिट मिळते म्हणून तुम्ही खूप जास्त ब्रँचेस ओपन नाही केल्या आणि तुम्ही रायव्हलरी, त्या ठिकाणी रायव्हलरी करण्याच्या ऐवजी तुम्ही मर्जर अक्विजिशनला महत्त्व देता का, किंवा तुम्ही रायव्हलरी करणाऱ्या कंपनीला कोणत्या पद्धतीनं हणून पाडता, मग त्यांच्यापेक्षा आपली वस्तू स्वस्त करायची किंवा त्यांच्यामधले मेजॉरिटी शेअर्स विकत घ्यायचे किंवा ते जे वस्तू आणि सेवा पुरवितात ते वस्तू आणि सेवा आपण पुरवत नसलो तरी सेम वस्तू आणि सेवा आपण पुरवायला सुरू करायचं आणि काही दिवसांनी त्यांचं काम बंद पाडायचं. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, रायव्हलरी. त्यानंतर डिमांड. कोणती डिमांड, लोकल लेवलची डिमांड, नॅशनल लेवलची डिमांड, इंटरनॅशनल लेवलची डिमांड. हा तिसरा घटक झाला तुमचा डायमंडमधला तिसरा. चौथा रिलेटेड आणि सप्लिमेंटरी इंडस्ट्री. लक्षात ठेवा, या 4 घटकांवर तुमच्या कोणत्याही कंपनीचं तुमचा परकीय व्यापारामधला ॲडव्हान्टेज ठरलेला असतो. लोकल मार्केट रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटीज, फॅक्टर कंडिशन, इथं वरचं ते चूक आहे. लोकल मार्केट रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटीज हे काय फॅक्टर कंडिशन आहे. फॅक्टर कंडिशन म्हणजे काय, तर सेम रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटी. नॅचरल रिसोर्सेस किती आहेत, अवेलेबल लेबर कसं आहे, स्किल्ड लेबर किती आहे. पहिला घटक जो आपण मगाशी बघितला त्यालाच आपण फॅक्टर कंडिशन असं म्हणतो. ॲक्च्युली हे वरचं पण करेक्ट आहे, हे चूक नाही. यालाच आपण पहिला घटक काय म्हणतो, याला आपण म्हणतो फॅक्टर कंडिशन. तर फॅक्टर कंडिशनमध्ये कोणत्या गोष्टी येतात, हे 3 महत्त्वाचे घटक येतात. सगळ्यात पहिला आहे नॅचरल रिसोर्सेस, दुसरा आहे अवेलेबल लेबर, तिसरा आहे स्किल्ड लेबर. या 3 गोष्टी येतात. त्यानंतर दुसरा घटक आहे
इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांमुळे सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळेल. जे मी तुम्हाला सांगितलं की लोकल लेवलला या सगळ्या गोष्टी उपलब्ध करायच्या असतील तर तुम्हाला शिक्षणामध्ये खर्च करावा लागेल, ITला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल, स्किलला महत्त्व द्यावं लागेल. भारताचा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम यासारखा स्किल डेव्हलपमेंटचा खूप मोठा प्रकल्प हा चीनने खूप दिवसांपूर्वी राबविला होता. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्टेज आहे जे त्यांना परमनंटली फायद्याचं ठरतं किंवा त्यांना ॲडव्हान्टेज मिळवून देतं. त्यानंतर दुसरं आहे लोकल मार्केट डिमांड कंडिशन लोकल लेवलला. तर इथं लक्षात ठेवा लोकल मार्केट डिमांड कंडिशन हे काय म्हणतं, सस्टेनेबल होम मार्केट असेल तर इनोव्हेशन होतं. जसं की अमेरिकेचं सॉफ्टवेअर ॲडव्हान्टेज आहे, त्यांचं स्वतःचं सस्टेनेबल त्यांचं स्वतःचं मार्केट एवढं मोठं आहे की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी इनोव्हेशन होत राहतं, त्या ठिकाणी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होत राहतात. लोकल होम मार्केट मोठं असणं आवश्यक आहे कारण त्यामधनं कंटिन्युअस आयडियाजला वाव मिळतो, तुमच्या वस्तू स्वतः वापरल्या जातात. त्यामुळे लोकल होम मार्केट मोठं असणं आवश्यक आहे. लोकल मार्केटच्या डिमांड कंडिशन त्या कशावर असतात, त्या फर्मच्या स्ट्रॅटेजीवर, इंडस्ट्रीचं इन्फ्रास्ट्रक्चरवर, फर्मच्या कॉम्पिटिटिव्हनेसवर आणि रायव्हलरीवर. आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे तो म्हणजे लोकल सप्लाईज अँड कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज. म्हणजे तुम्हाला लोकल लेवलला असणारा पुरवठा आणि तुमच्या उद्योगधंद्यांच्या असणाऱ्या ज्या कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज आहेत त्यावर हे सगळं अवलंबून असतं. तर यामध्ये 4 डिटर्मिनंट मायकेल पोर्टर आणि त्यांनी ते पुस्तक दिलंय, त्या पुस्तकाचं नाव, एवढे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. बाकी घटकांकडे लक्ष नाही दिलं तरी सुद्धा चालतं. या ठिकाणी आपली इंटरनॅशनल ट्रेड थेरीचं लेक्चर संपलं आहे. थोडं महत्त्वाचं होतं, इंटरेस्टिंग होतं. या थेरीजचं लेक्चर पुन्हा पुन्हा वाचून काढा. आता आपण उद्यापासनं आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या ज्या सर्व स्कीम्स आहेत या स्कीम्स आपण समजून घेऊया आणि या स्कीम्सवर एकदा आपल्याला फोकस, एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला की त्यानंतर आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक ह्या संकल्पना आपण एक एक करून शिकूया. ते एकदा कव्हर झालं की आपण मग इंडस्ट्री, उद्योगधंदे नावाचा एक सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.